नमस्ते. मी आले आहे राजगुरुनगर खेडला माझ्या आजीकडे. हे बघा, हे आहे माझ्या आजीचं घर आणि मी आता तिथं 2 दिवस सुट्टी आहे म्हणून आलेली आहे. इथे सगळे असे रो हाऊसच आहेत. असे सगळे छान छान रो हाऊस आहेत. बघायला खूप छान वाटतं. पुण्याला असे नसतात. पुण्याला नुसते फ्लॅट असतात आणि नुसती गर्दी असते. इथं खूप छान वाटतं आणि हवा पण येते, मस्त गार वाटतं, प्रसन्न वाटतं. हे बघा, आता मी आलेले आहे आतमध्ये आणि हे मस्त खूप छान घर आहे आजीचं. आल्या मला तिथं एक कॅट दिसली. मग मी तिच्याशी खेळत बसले. खूप क्यूट आणि छोटीशी कॅट आहे तिथं. मला बघून खूप छान वाटलं, कारण आमच्या घरी कॅटच येत नाही पुण्याला. सगळ्या खाली असतात, घरात येत नाहीत त्या. आणि तिला दूध दिलं की ती पटापटा पिऊन टाकते. मी बसले तिथं आणि बघत. आणि हे बघा, हे आजीचं घर. हे बघा, हा हॉल आहे आणि इथं वरती गेलं की तिथे 3 रूम आहेत आणि इकडे खाली 3 रूम आहेत. असं 6 रूमचं बंगला आहे. खूप मोठं घर आहे. मला बघून खूप छान वाटत होतं आणि खूप मज्जा आली मला राहायला. मी आईला म्हणलं परत जाणार आहे मी तिथे राहायला. मस्त वाटलं होतं. मग मी त्या मनी माऊला दूध दिलं. तिने पटापटा पिऊन टाकलं. थोडा तसंच बघत राहिली त्याच्याकडे. तिला वाटलं, अरे हे कोण नवीन आलंय. मग तिने बघतच बसली ती. मग थोड्या आणि तिने सगळं दूध पिऊन टाकलं आणि मी तिथंच थांबले आणि मग ती दूध प्यायला आली. थोड्या वेळ बघत बसली आणि नंतर तिने दूध पिलं. खूप छान आहे राजगुरुनगर खेड. तुम्हाला यायचं तर या. बाय.